नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चातुर्मासातील 25 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. वर्णिलेल्या संस्कारांपैकी यजुपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभकामं केली जात नाही. तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा. नियम पहिला. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे. नंबर 2. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. नंबर 3. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. नंबर 4. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. नंबर 5. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सुवासिन स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी. नंबर 6. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते. नंबर 7. गणपतीला दररोज लाल फुलं म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. तुम्ही हे नियम नित्यनियमाने करू शकता. नंबर 8. चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम आहे. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते. नियम 9. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. नियम 10. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज तुम्ही वाचू शकता. हे खूपच प्रभावशाली आहे. नंबर 11. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची दररोज एक माळ जप करावा. म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते. नंबर 12. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर जातात. नंबर 13. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 14. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. नंबर 15. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय सुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 16. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता. नियम 17. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. हा नियम नित्यनियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. नियम 18.
चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा. नियम 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा, तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. नियम 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. नंबर 21. चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते. नंबर 22. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी. नियम 23. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्ताचे 11 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे. नियम 24. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकर प्राप्त होते. नियम 25. चातुर्मासात एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 26. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचं असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचं असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजे. नंबर 27. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. नंबर 28. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता, म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. नंबर 29. याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे सुद्धा पारायण करू शकता. नंबर 30. नवनाथ पारायण करू शकता किंवा शिवलीलामृत या ग्रंथाचे सुद्धा पारायण करू शकता. शिवलीलामृत जो 11वा अध्याय आहे याचं सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वार्चन 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्यांच्या काळात अर्पण कराल. या पद्धतीचा देखील तुम्ही संकल्प घेता येईल. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फुलं अर्पण करतात. म्हणजे रोजच काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000 2,000 असं काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यात 1,00,000 फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या, वरण यांच्यामध्ये कांदा लसणाचा वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. याचबरोबर वांगीसुद्धा जी आहेत ती या 4 महिन्यात खाल्ली जात नाही. नंबर 34. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पित्राच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखादी गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकता. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं. नंबर 36. हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामाचा दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्रनामाचं सहस्रनाम म्हणू शकता. आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना तुळशी पत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता. नंबर 37. याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे, जेही काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणींमुळे काही कारणांमुळे ते आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही ती जी सेवा आहे
ती करू शकता. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता. नंबर 38वा, याचबरोबर या 4 महिन्यांमध्ये हे जे व्रत, वैकल्य, सेवा, उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की त्या आवर्जून केल्या जातात. पण अशी काही शुभकार्य आहेत जी या चातुर्मासामध्ये केली जात नाही. त्यापैकी पहिलं म्हणजे की या 4 महिन्यांमध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाही आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवशयनी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते. तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते आणि घरात बरकत येते. तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमांचे पालन अवश्य करा. धन्यवाद.